दीदी ये बैटर में आप क्या क्या डालते हो? ये राइस पाउडर है और कॉर्नफ्लोर और बेसन का, मैदा नहीं। तुम्ही आज विचार करत असाल की आज अचानक हिंदीमध्ये हिने का चालू केलं बोलायला, तर ह्या आहेत धनलक्ष्मी ताई. ह्यांची जी गोष्ट तुम्ही आज ऐकाल तर तुमचंही मन भरून येईल. ह्यांचा नवरा आहे आजारी, पण त्या आजारपणाच्या लागणाऱ्या खर्चासाठी ह्यांनी कोणाकडे हात पसरले नाही, तर स्वतःच्या पायावर उभं राहून एक त्यांनी व्यवसाय चालू केला आहे. बघण्यावरून तर तुम्हाला कळलंच असेल की मी काय बोलते ते, तर पुढे बघाच आता तुम्ही. आयुष्यात येणाऱ्या वाईट संकटांवर मात करून ताईने जी जिद्द केली आहे त्या जिद्दीला सलाम. पण तिला ह्या गोष्टींमध्ये पण उभं राहण्यासाठी खूप अडचणी आल्या. तिच्या फॅमिलीने तिला सपोर्ट केलं नाही, पण नवऱ्यासाठी काहीतरी करावं यासाठी तिने हा स्वतःचा व्यवसाय चालू केलेला. धोधो पाऊस पडायला लागला की प्रत्येकाचं मन वळतं ते गरमागरम अशा भजीकडे. पण भजीमध्ये आता फक्त कांदा आणि बटाट्याचीच भजी नाही राहिली आहे, तर भजीमध्ये आल्या आहेत वेगवेगळ्या व्हरायटी. त्याच व्हरायटी ताईने चालू केलेल्या आहेत. त्यांच्याकडे आहेत 3 प्रकारच्या भजी. एक आहे मशरूम भजी जी आपण कधीच ऐकली नाही, दुसरी आहे पनीर भजी आणि तिसरी आहे ती उडद डाळीची भजी. ह्यालाच पकोडे पण म्हणतात. पकोडे ऐकल्यावर किती बरं वाटतं ना. ही व्हिडिओ पाहून खूप लोक निगेटिव्ह कमेंट करतील, पण तुम्हाला माहिती आहे का, तीच लोक लपून छपून भजी, वडापाव आणि पॅटीस अशा गोष्टी खातात. स्टॉलवरती महिला काम करतात, त्या स्टॉलवरती सगळ्यात जास्त हायजीन मेंटेन केलं जातं आणि तिथे तेलही चांगल्या क्वालिटीचं वापरलं जातं. तर प्रत्येक ऑइली गोष्ट ही अनहेल्दी नसते. जर तुम्हाला कोणत्याही स्टॉलवर महिला दिसतील, ते काही विकत असतील, तर नक्की त्यांच्याकडून खा आणि त्यांना थोडं सपोर्ट करा. तो यहाँ पर ये हमारे वड़े की प्लेट तैयार हो चुकी है. इसमें है मशरूम वड़ा, पनीर वड़ा और ये उड़द दाल का वड़ा. सब तो बहुत क्रिस्पी लग रहा है, तो हम अभी टेस्ट करके देखेंगे कि कैसा लगता है. वो पनीर पकोड़ा है. ये है मशरूम पकोड़ा जो चटनी के साथ बहुत अच्छा लग रहा है. इन्होंने अच्छे से ऑनियन और चटनी दिया है, जो चटनी के साथ ये पकोड़े का टेस्ट बहुत अच्छे से आ रहा है. ये पनीर पकोड़ा बहुत स्वादिष्ट. और ये है उड़द दाल का पकोड़ा जो हम टेस्ट करेंगे चटनी के साथ.